थोडी तंबाखू द्या ना. तंबाखू संपली बा. थोडी द्या. नाही ना तंबाखू घेतली. बरं मी काय होतो आता मामा आणि मामी गेली बाहेर जत्राला. आता ते काही अजून 1.5 महिने येते नाही, कारण तिने 6 महिन्यातच काढा रूट डायरेक्ट. असं काय? 6 महिने ते म्हणा, आम्ही 6 महिने येऊ शकत नाही. हा. तुम्ही साडून सगळं घरदार सांभाळा म्हणा. 6 महिने म्हणलं कस काय काय अडचण नाही. आता बायका संग आपल्या खाणं पिणं व्यवस्थित आहे, सगळं दाणे दुणे घरात आहे, बाजार हाट करून ठेवायला तिने. आणि आलं काही मी तर हानी जायचं आपण खात जायचं. घरी काय आपलं का आता घरी काय घरी लोकांच्या कामाला जायला लागतं. मग काय ये बरे ना सुखात खातोय. फुकट खात मुकट राहत. पण आता तू विचार साडू तुम्ही विचार करा, एवढे दिवस गेले काय आपल्याला समजून आलं का? नाही काहीच बरं त्या दोघे जणी माझ्यात राहते, आपण दोघे जण माझ्यात राहते. संध्याकाळी 90 मिनिटे प्यायला भेटते. का लोड घ्यायचा एवढा? ते बरोबर आहे. पण आपले गणगोत काही म्हणणार आहे का नाही तिकडचं? त्यांना काय माहिती कसं तुमची भावबंदकी आमची भावबंदकी. भावबंदकी काय आपल्याला घरी बाजार करून देते नाही. हा ते आहे म्हणायला. काल एखाद्या भावबंदाला किंवा का पाऊस साखर आणून दिली आणि आपण का त्यांना म्हणलं आपण कधी कष्टाचे आपण फुकट खाऊच ना. आपल्याला आपण कधी कष्ट केले आपण? कोणचे 10वे कोणचे लग्न कोणचे 13वे हेच गवशीतोय ना. मग काय साखरपुडी जेवाय करता मग काय मी येत आहे ते ना. ती बरोबर आहे. बरं मग आज माझा विचार आहे, आज बुधवार आहे ना, मटण आणू आपण. मच्छी मच्छी खायची आज ते एकीला बनवता येते का नाही का ना? आपणही बनवू स्वतः, आपण त्याला खायला घालू. हा मग जमल. पण का साडू तू म्हणजे खोल विचारायचे तसं विचारू का? खोल म्हणजे थोडं आतमध्ये जाऊन विचारू का असं मध्ये असं खोलीत? मला विचारायचंय का? पण मा एक मत आहे, आपण दोघंही स्वतंत्र आहेत. मग एवढं खोलीत जायचं बारीक बोलायचं आपण काय कोणाला येतोय का? नाही नाही. मी काय म्हणतो संध्याकाळी मटण जाऊन खायला. मटण आणते का मासे आणते? दोन्ही आणू पाहिजे तर. मासे बी मटण आहे. ज्याला जे पटेल ते खाईल. खांबा काय नाही ती बरी आहे ना. इंग्लिशचा खांबा आणून एक ते मेन गुन्हे दारू ती खडांग मध्ये पाहिजे. ती दिसी ना लई फिकीत आवडतो. मग तुम्हाला खोलाच विचारायची, तुम्ही एवढी म्हातारी झाली कार्यक्रम होतो घेऊन जातो? हप्त्यातून 2 टाइम होते, एखादा टाइम नाही तर मग कटाळा केला तर मग तेच विचारलं. कार्यक्रम 15 दिवसही बी नाही. म्हणजे हाऊस आहे का नाही तुम्हाला? हाऊस आहे पण ते शरीर राहतं तेव्हा पे नाही. आणि तुम्हाला जनावर लय अवजड झालं. पण मग कारण त्याचं एक टिंगर एवढलं, तुमचं टिंगर एवढं कसं काय टाळून घेतोय कसं तरी दखून. मग काय घेतोय दखून. आणि मावाला आहे ना, मावाला माझी झाली चिपुटी. ते तिला खायलाच नाही काय? नाही मला आहे ना मुडच येत नाही. हाऊस तरी देऊन मुड येत नाही. बारकाट आहे ना? नाही लयच लय लय कोता हाडकत होता नाही गाडीत. तुम्हाला सांगू चालू खरं. मग एक करू ना आपण. काय आज ते झोपलं का दोन्ही बाहेर हाटीलो का ना आवा पाहाला मग घरचे असून काला बाहेर पाच. पण तो आता तुम्हाला तुमची आवडत नाही, मला माय अवजड आहे. मग नाही मला नाही विलाच आता विलाज नाही झाला म्हणून म्हणलं आपण बाहेर जाऊ ना. आपण आहे ना बाहेर गेलो ना, बाहेर नको फेर नको मार डोक्यात ते काकाला आली. काय तुम्हाला मान्य होईल का? कशी पण आजच्या दिवस आहे ना आपण उलटा पालटी करून बघू गमत. तुमचं खाल्लं माप बसन, वरचं बाप माझं बसन एकदम शेम मध्ये. पण मग भानगडा आपलं होईल मान्य, पण ते जर जग जाहीर झालं तर बोंब त्यांना काय आपण दोघं साडून त्या दोघी बहिणी फक्त चापचूप कार्यक्रम करायचा. बोलायचं नाही मानायचं नाही. ती जात लय छत्री. नाही बोलायला तरी काय हरकत नाही. आता नाही तर रूम मध्ये किती आपण चौघच राहणार आहे. चाललं मला काय वाटतं नाही, अडचण नाही. हा एकमेकाला एक साथ जर दिली ना, कोणीच बडबड करायची नाही. मला माहिती माय मेवणी मा कटाळा करणार नाही करणार मला गॅरंटी ना. पण कारण ती मला 2-3 बार म्हणली तुम्ही लय भारी दिसते, तुम्ही तब्येतीनं चांगले, आमचं गेले बरं मला पार्टीचं गळून उदबत्ती वातच झाली म्हणून. नाही आता मग चालायचं तुमची मेणबत्ती ताईट आहे म्हणून म्हणलं हा ताईट अजून लय ताईट आहे. पण मग
ठरलंय का? ठरलं आजपासूनच करू. पण आजच्या दिवस बर का? हा दिवस नाही तर महिन्यातून एक दिवस करायचे. आपल्या 6 महिने राहायचे. मी काय म्हणतो, नाही आजच्या दिवस फक्त. बरं एक दिवस चला. विषय घ्यायचा नाही. काय होतं रोज रोज तीच भाजी खाऊन माझा दाता आंबत आहे कटाळायचं. काय तेच खाणं ना. हा खरं. बदल असतो म्हणून जर आवडी ना अर्धी चपाती वाढवलं तिथं. मग असं करू आपण, आता आहे ना आपण नेशमधून 2 डबे मटणाचे, 2 मच्छीचे, भात भाकर रोट्या घरी जाऊ. आणि नाहीतरी आता घरी गेल्या अंधार पडणार. कोणी मेवणी ना कधी बोंबलाच कालवण केली. मला म्हणतो दादी बोंबील खायचं का, कोडच करते लवकर. तू कसं काय म्हणत होते मटण न्यायचं का मच्छी? आता ती म्हणा मी सुख करू का बोंबील. म्हणलं कर, नाही तर आपल्या दोघांना मासे आणायची ती स्पेशल. म्हणलं नाही घ्यायची असते आपण हॉटेलमधून घेऊ. दिवस जाऊ दे, आज आपल्याला हा कार्यक्रम साजरा करायचा. बरं मग खंब्याला पैसे आणले. खंबे का आला तर खंबे पिले, मग ती मग दारू पिली वाशीन. मग आजच्या दिवस नाही ते मच्छी मटण खायचं म्हणले आपल्याला. ते मर्दे मच्छी मटण. आज आपलं हे काम करायचं उलटा पालटीचं, हे महत्वाचं आहे आपल्याला आज. तरी पण मग मला महापक मनात आले. मनात जरी येले ना, पण दारू आहे ना ही एक इंजेक्शन आहे बा. आहे पण मला माहिती मावाला वास मिळून जर आला ना जवळ घेणार नाही मला. तो आहे वास मा बायकोला जवळ घेणार नाही. वास पण मग मी जर कधी घेऊन गेलो तर मला तिरस्कार नाही केला. नाही का? नाही बरं पाहू. चल तसं काय वाटलं ना ते घेऊन, नाही तर मग आजच्या दिवस तर मामा खाडच केलं असतं. आज ही हाजरी भरायची ना. हा आता खाडा काय एक दिवस मरते मला. ते आहे म्हणायला. बरं आपलं डोकं कसं आहे? भारी आयडिया चाललं. आपल्या डोक्याला कोणते डोकंच लागू शकत नाही. म्हणजे बा आपला साडूचा कधी वाईटपणा होणार नाही. असं जर वागलो आपण इथे. हा चल लय खाली जाण खाऊ बघा. भारी घालती ना. आता स्वप्न आपलं. हो ना. बरं मी बिछाने घालू का? खाली कोण झोपते आता? आपण कसं करायचं? मी काय म्हणतो, आपण खाली झोपू, ते वर झोपते. तुम्ही वर झोपा जरा, आम्ही खाली झोपू. हा चालेल, तसं पण चालेल. काही थकायला झाला आज. जेवण पण जास्त झालं आज. आम्ही ना आज माळ्यामध्ये फिरायला. हो ना, माळ्यात फिरायला त्याच्यामुळे. बरं तुम्हाला अंगार हवाय का? नाही काय म्हणतात नको आहे. बरं चालतंय मग. चल मला तर लय झोप आले बघा. येऊन तिकडे सर का मला झोपायला. मी इकडे सरको. अहो ते त्यांचं बघतील ना, तुम्ही झोपा ना. त्यांना झोपायला शिकवायला लागत. आता काय सांगायचं, असं थोडी ना असतं. ते त्यांचं ते बघतील, तुम्ही झोपा ना. तुमचं तुम्ही बघणार आहे का? हा. झोपायची तिकडे नाही खरं आज. का बरं? लई मुंबई खाली जात खाऊन. एवढं मग कुणी सांगते ढोसायला? ढोसली नाही, चार कटलं. ऐक बाय, चार कटलं. एवढं कशात चार काढायची मग? हा झोप. जातो का? जाऊ जाऊ म्हणून म्हणले जात्या का काय? जाऊ का काय? मग खोकल्यास तसा आला होता रे. अगं मग आता चालायचंच वयामानानं होणारच आहे ते. बरं बर का? मग काय करते? काय नाही पांघरून घ्यायची का? घ्या ना बाई. साडू काय बडबड चालली तू? घ्या ना बाई. तुम्ही गपरा. घ्या. आम्ही झोपलो गो. कमी घोराव जरा. ए बाबा करू नको, नाही तर बागलातच दाबील मुंडक. त्याची झोप. गप झोप. कोण मीच का? काय गुदगुल्या करू राहिले का? शोकाना करतो ग.
अरे गप झोप. तुला काय जेवानी आले काय म्हातारा पानावर बाय बाई दाची काय हो हा? काय बरं का? म्हणजे हे माथेरड कुठे गेलं हा जोकर काय उलट पालटे करायचं तुम्ही आमची परमिशन घेतली का असे कसे उलटे पालटे करीत विचारून काय मला बिंदास द्या म्हणा विचारून गेले काय अडचण नाही तुला. अहो मला नाही काय अडचण मला नाही अडचण पण तिकडे तिथे विचारायचं ना तुम्ही काय करणार येडच आहे ते येडच लय गागत बोल ना तमाशा नका वाढू बाई काय साडू खरं बंद केली आहे आजचा दिवस नाहीतरी तो काटाळाची काय घेणे म्हणजे चालू दे तुला काय घे नाही. अरे गाड्या बापाच्या मा कार्यक्रम इकडे होऊन जाईन आणि ती तुला हात सुद्धा लावून देणार नाही. ए बावळाटा काय बावलांड्या बॉय का हा थांबण्याच्या काकाचं करतो काकाचं कधी पाहू गेला माझ्या करू काय सांग मजा करू तुला उठू नका तो आमचं भाऊ दे मग उठ होती गेला मजा करू मग काय पण बरं नाही वाटत दाजी ती जर उठली तर तिला उठायचं नाही सांगून शिकून करा नाही काय असं का जाते का काय तुम्ही जाते काय तुम्ही नाही जाणार लय आदवलं हा ना बस लय श्वास टाकू राहिले दमाचा आप करे का काय दम अर्धा तास कार्यक्रम चालू सोपं काय जेव्हा चालू पाठवला हा त्यांचा झाला त्यांचा झाला झालं असं बघ नाही आडावाडा नाही उठा ना मला करायचं नाही झालं आमचं आमचं हो तर तिकडेच थांबा तिची पाव लवकर उठ तुम्ही इथं कुठे एका बिछाण्यामध्ये काय करताय तुम्ही लांब हो तिकडे लांब लांब एका बिछाण्यात काय इथे कशी तुम्ही आणि माझा नवरा तिकडे कसं काय आम्ही आज दिवसभर तेच काम केले तेच काम केले म्हणजे असं केलं हा का आज आता आपल्याला 6 महिने इथे थांबायचंय ना हा मग तर मग आपण थोडी बदली करायची अशी कसली बदली बायकांची बदली नाही थोड्या दिवसापुरती अहो तुमचं काय डोकं चुरलं की काय नाही डोक्यात गेला मेंदू तुमचा हा असं मग काय असं काय आलतू फालतू बोलायला लागले तुम्हाला काय तशी वाटली का मी आदली बदली करणारी बाई ते तसं काय करणार नाहीत मला माहिती आहे समजलं ना तुम्ही माझ्या नवऱ्यावरती नका आरोप करू काही पण हा काय बघा तुमची बायको शांत झोपल्या तुम्हीच इथे येऊन झोपलात तुमचं उरकलं का उरकलं का काय करायचं तुम्हाला गोंगाट चालला का झोपून तिकडं मान्यच आहे इकडं काय बोलताय हे चालू असं नाही कोणी का करावं कोणी का झोपावं तुम्हाला ते सुद्धा कळत नाही जरा काढला करू काय तमाशा आहे मला काहीच समजत नाही काय काय चाललंय हा जी म्हणते माझा नवरा तसा नाही नाहीच नाही तिला माहिती नाही गॅरंटी दिला गॅरंटी मला ते तसे नाही बिलकुल ते असं काही बोलणारच नाही तुम्हाला आदला बदली करायची यानं मला उचलून वर टाकलं उचलून
शी उचलू आणि माझ्या बाजूला आले काय झोपायला हे? मग मला झोपत होतो मी झोपत आहे ना त्यानं काय केलं झोपत मला उचलून तुला वाटतं बोल बरं नाही तुम्हाला लाज नाही वाटत काय? थोडा बारीक विचार करायचा. काय बारीक विचार करून तुम्ही मला उठवलं म्हणजे बरं तुम्ही साडू support केलं. साडू तुम्ही असं उचलून मला उठलो का म्हणजे तुम्ही बाळ आहे का मला उठवलं? उचलू शकतात ना तुम्ही मला उठवलं म्हणजे त्यांना बरं का आता तर आमचं जे ठरलंय ना त्याप्रमाणे ते व्हायलाच पाहिजे सखी. काय हा मग काय ठरलंय? अहो, बोला नाही म्हाताऱ्याला. काय असं बोलायला लागले हा? असं कुठं राहत असते का? काय असं कोण काही आपण वरच्यावर म्हणलो होतो बायका बदली करायची मग काय बादलं ए, याला काय अर्थ आहे? चुकून टाकणारा माणूस आहे तो. नाही पण माझा नवरा नाहीच तसा मला माहिती आहे ना. माझा विश्वास आहे त्यांच्यावरती पूर्ण. ते असं आदलामध्ये काही करू शकत नाही माझी. आणि मेडिकल करा डॉक्टर बोलावला मग. मेडिकल हा काय बोलताय ते? ते काय ते भानातून गेली कोण वय झालं का माणूस भानातून जातं तेच ना त्याचा गुडघ्यात गेला वाटतं मेंदू मला असं वाटलं. लय कडक असं ते त्यानं मला असं उचलून वर ठेवलंय पण एवढं तुम्ही ऑब्जेक्शन घेता आणि बोकिंदाळा घे ना पसरून तुला का बोकरीवाणी डोळे आले? मला सांगा माझा नवरा तुमच्या जवळ आला होता का झोपायला? बाई मला स्पर्श सुद्धा करेल नाही नाही ना मला माहिती पण नाही. मग मी कुठे केला? काय मला बोलताय? लागलं नाही, तर तुमच्या तुम्ही म्हणले बायकोने ना. स्पर्श केला नाही तुम्ही आता आदला बदली केली. मला जर तुम्ही आता म्हणले ना बाई तू झोपून घेते मी या बाई झोपत कारण तो भागला ना. भागलं ना काय हा तो झालं. एका बुक्कीत हागवीन मी. होय म्हणते तू. हं? ए चल उठ काय चाललंय हे? उठ उठ. का बरं या अशा आम्ही घरी निघून जाऊ हा नाहीतर काय आम्हाला राहायचं नाही. अशा आम्ही आमच्या घरी निघून जातो ती मामाची इष्ट तुम्हाला लग्न लावू तुम्हाला एक सांगू का दाजी याला पाहुणे हा बोलून घेतो आणि हा काहीतरी कळ काढतो. कळीच्या गांडीत फळी आणि गाव दोन फळी करतो हा ध्यानावने हा परत हा काही सोप्पा नाही एवढा. एवढे तुला आणि सांगतो ताई, माझ्या नवऱ्याला वर उचलून तर ठेवलंच ठेवलं. तुम्हाला माहितीये का ताई माझ्या नवऱ्याला वर उचलून ठेवलंच ठेवलं आणि मला येऊन आणि असे उठवत होते की उठ म्हणे. अरे, हे असे घाणेरडे यांचे लय सवय. पापी लय पापी लय पापी अति पापी तो नवरा पापी रे त्या म्हणत लय पाप आहे लय पापी लहानी लहानी मेवणी लेकीच्या बराबरची राहते लाज वाटते काही इथे उभे बायका राहा, इथे बायका उभे. हा अरे कुठं फिरसे एवढं पाप हा माणूस इतका लबाड आहे यानं ठेव करून काढलं. आपल्याला नाही माहिती. काय मी असं म्हणणं का नाही नाही माझा नवरा असं बोलू शकत नाही. मला विश्वास आहे त्यांच्यावर. आणि मी मला काय तर म्हणतो, मागावर होय. यावं, विश्वासच नाही. ऐका साडू मी इकडे बस पण तुमच्या देखता बस आज चोरीला पिणार नाही चोरीला पिणार नाही अहो एवढं कोणा का एवढं पाप कुठं फिडित बघा अहो तुम्हाला विचारून बसलेत ते. हा हा बस आणि बघू. तुम्ही आरोप करताय आमच्यावरती. आता तुम्ही काय लाजात या नको बरं का? अहो साडू मी काय हो म्हणतो साडू जाऊ द्या तुम्ही ना चांगल्या पुरला कलंक लाई देऊ पाहिलं सोन्या अहो, तर तुम्ही त्यांना कशाला हात लावताय? अरे ती आता बोलणं चाललंय 4 माणसांसमोर हात लावी ते का काही या बघ, बघा ऐका बघा बोलणं चाललं म्हणून हात ठेवला. मला सगळं माहिती आहे. मी तू काय टिकल सांगू करेन. नको मला काय गरज नाही कोणाची. आमचं जे दिवसभर ठरलं होतं ना दिवसभर आई. दिवसभर? आवाज एक शब्द माझं बोलणं पूर्ण होईपर्यंत तू एक शब्द बोलू नको. आम्ही दिवसभर तोच निर्णय घेतला आमच्या दोघांमध्ये आपण आज असं करणारे आपण अशा भाज्या खाणारे अशी बोंबील भाजी खाणारे आपल्याला जे करायचं ते करणार. आता आणि वरून सांगायचं काय मी इशारा केल्याशिवाय तिला उठवू नको म्हणून त्यांचा कारभार होऊन दिला आणि मग उठवायला लागलो. चोराच्या उलट्या बोंबा जाऊ दे मला काही गरज नाही. मी अहो, चाललो. अहो, पण असं इकडे काय इकडे नाहीये. काय हो. गरज? कोणाचा कारभार झाला आमचं पेल होतं त्याची उतरेलच ते कुठे पेल होतं ते. झालं काय यांना मध्ये ते तसं वागायला? सवशे का ते? अगं बाई आता यांचं प्यायच्या नादात काय ठरलं आणि काय नाही म्हणून बायका बदलायच्या. तुमचं दोघांचं काही भांडण झालं होतं का? नाही बाई मा काच काय भांडण आहे? मी हे ना, आता समोरचा विषय सांग ते पिलं आणि त्याला तो विषय काढला म्हणा सावडा आपल्याला ते बदलून पाहिजे बायका म्हणून ते काही कुंबडी का त्याला नाहीतर द्यायची काय छे, चांगलं नाही ना असं बोलणं. नाही आता एखाद्या कोंबडीचं पिल्लू या कोंबडी खालून उचलायचं आणि त्या पिल्लू कोंबडी खाली दाडपायचं. पाप आहे मी काय बोलते त्यांनी तुम्हाला उचललं कसं? कसं उचललं असं तुला माहिती मला झोपलं परत मी हलतो का बिलकुल नाही. त्याला कसं उचलून वर ठेवलं मला मलाच कळलं आणि नाही. मला तर राजाला दिवाळी माहित नाही बाई कोण माझ्याजवळ झोपले कोण खाली झोपले बरं, आपल्याला मी काय काय माहिती नाही. आपल्याला कोणाचा धक्का सुद्धा नाही. साहेबाची तुला दाखवा लागेल ना नाही मला. आपल्याला नाही माहिती बाबा माझ्याजवळ कोण झोपेल हेच मला नाही माहिती म्हणलं कसं आता मला बायको म्हणून दाखवा लागला पण तसं नाही ऐक, तुमचं अजून मिटेल नाही ना. हा. आता एक मी बाबाकडे गेलतो
आणि त्या भावाने माझ्याकडे हे गहू दिली ना. ए ऐक, गेलं डोक्यातून बघा. मी जाऊ दे डोक्यात. हा दिले दिले. ऐक 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 दिले. डोक्यात जो सत्य असेल ना तो हे गहू हातात घेऊन मी सत्य असं म्हणेल. आता आम्ही दोघं घेऊ शकतो आमच्या अंगाला. धर. यांना काही सांगा काय नाही. धर, 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 धर. घरावरून कसं काय होतं काय असं काय? ऐक ना ऐक ना ऐक ना याचं प्रायचित लगेच दोघांना बी मिळणार आहे. हा. घ्या हातात घ्या. तसं नाही, अजून पुढचा संकल्प आहे ना. याचं खरं तुम्हाला जागेवर नाही भेटलं तर मग बघा. म्हणा 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 नाही मी सांगतो ते करा. मी काय होतो तुझ्या नवऱ्याचा आम्ही ऐकायला बसेल त्याचं काय खाऊ नाही ते त्याच्या बाजूमध्ये घालते गाऊ काय बोलतो त्याच्या काय बोलता तुम्ही घाणेरडे शब्द असे? काय माव मेवणे माव आरोप चाललो नाही आम्ही लिहून जाऊ हे आम्हाला ना असं पंचनामा नकोय. आम्ही आमच्या जातो घरी. समजलं ना? घरी जा. नाही तर पुढे जीव द्या मला ते याचे गेले भांड गेले तो कोण आंधळा येतो अरे तू दाट भरून शिंदरकी गहू घ्यायला काय तुला हातात आपल्याला राजाला दिवाळी तो घेतले ना त्याच्या वाटेची त्याच्याकडे दे. त्या मांजरी सारखा तसा हातपाय खिरकुनी खाल्ली की आपोआप लटपटायला लागली ना तसा हा गहू घेत नाही. म्हणजे हा मागलेला आहे 100%. 1% तो जोपर्यंत संकल्प सोडित नाही काय दर गहू हातात म्हणा. आम्ही जर कोणत्या हातात घे ना नाही तुझ्या कोणत्या हातात घे तुझ्या हातात आहे ना फक्त सोडू नको खाली. मी तर नाही सोडणार आपल्याला काय माहिती. असं करा तो हात. आम्ही आमच्या अंगाला जर काही डाग लागला असेल तर हे गहू आम्हाला तात्काळ चक्कर आणून पाडतील. आम्हाला जर काही डाग लागला असेल तर हे गहू आम्हाला तात्काळ चक्कर आणून पाडतील. जर आम्हाला डाग लागला असतं ना डाग लागला असेल तर मला चक्कर येऊन पडेल. मला उलटी एनर्जी आली चला आपण घरी जाऊया. कुठं काय होतं? अरे काय अरे मेल्यावर डोळे जाते मेल्यावर पापी तू पापी काय चक्कर ना आले तुमचं डोकं फिरलं मला असं वाटतंय. ते बरोबर. चला आपण घरी जाऊया. असे दारू पिऊन या असे कुठे संकल्प सोडी त्या का पाहुणे रावळे बोलून घेतले दिवसभर साडू तुम्ही विजत आमची आणखी 10 मिनिटांनी अर्ध्या तासाने ताई असं काय नव्हतं झालं ना. पण म्हणजे तुम्ही नाही काही नाही संकल्प सोडून गहू अजून असे इड पात्राला बांधून नको ते मी टाकून देते. मी मला विश्वास आहे का तेवढा? मला बरं जाऊ दे. तो नवरा इकडून उठून बसला. मी तर झोपेलच होते ना. तुमच्या गडबडीने मी उठले ना. मला माहित होतं का काही? बिलकुल नाही. गहू टाकून येऊस तर काय तू होय टाकून येऊ गहू ना त्या हे बघ आता हे आम्ही गहू पण टाकून देतो ना. आम्ही आमच्या घरी जातो. चला उठा चला आपण घरी जाऊ. घरापर्यंत काय करते घरापर्यंत जोडीनं पोहोचून दाखवा. तुमचं डोकं फिरलंय. याला वेड्याच्या हॉस्पिटल मध्ये घेऊन जा. तेवढं गहू हातात दिले आम्हाला पाठवायचं थोडे तुम्हाला चमत्कार करायचा. अरे तुला लाज वाटायला लागत होती काय नको लोकाखाली बाई घातली. कोणी लाज नाही वाटली? आमचं दिवसभर ठरलं होतं. दिवसभर ठरलं होतं पण तुला काही नेट लागलं. कोणाला गंटोळाला काही नेट लागलं. आणि तो कंबार घासरलं तो काही गंटोळाला गळ आहे तो बागतच नव्हतं. काय बोलतो बेवड्या वानाचा. रोग आला याला चव आली चौकून मरते मा झालं काम.